नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात संपूर्ण राज्यभरातल्या 36 जिल्ह्यातल्या 50 महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊया। कल्याण डोंबिवलीमध्ये ढगाळ वातावरणासह धुळेचं वादळ, जोरदार वाऱ्यामुळे उद्धव ठाकरेंची सभा रद्द। मुंबईच्या घाटकोपरमध्ये वादळी वाऱ्यामुळे मोठं होर्डिंग कोसळलं, होर्डिंग खाली 100 अधिक जण अडकल्याची शक्यता, 35 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू। नवी मुंबईत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली, वाशी, जुईनगर, सानपाडा परिसरात पावसाला सुरुवात। नवी मुंबईतील ऐरोलीत धुळेचं वादळ, शहरात रिमझिम पावसाला सुरुवात, धुळेचं वादळ वाढल्यानं प्रदूषण वाढण्याची शक्यता आहे। बदलापूरमध्ये देखील वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। ठाण्यातही अवकाळी पावसाची हजेरी, ठाणे परिसरात रिमझिम पाऊस। सांगलीत दुसऱ्या दिवशी देखील वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी, वादळी वाऱ्यामुळे 2 एकरावरील केळीची बाग जमीनदोस्त। रत्नागिरी जिल्ह्यातील लांजामध्ये अवकाळी पावसाची हजेरी, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ, तर उकाड्यापासून नागरिकांची सुटका। धाराशिव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी, अवकाळीमुळे फळबागांसह तसंच पिकांचं देखील मोठं नुकसान झालंय, तर उमरग्यामध्ये वीज पडून 5 जनावरं दगावली। इगतपुरीत अवकाळी पावसाची हजेरी, उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा। गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी, अवकाळीमुळे धान पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान, शेतकरी संकटात। नांदेडमध्ये अवकाळी पावसानं फळबागांसह शेती पिकांचं नुकसान, काही ठिकाणी जनावरं दगावल्याच्या घटना। गडचिरोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे अनेक गावांमधील जनजीवन विस्कळीत, कच्च्या घरांचे छत पूर्णपणे उडाले, मोठ्या प्रमाणात घरांची पडझड। कोकणात येत्या 3 दिवसात अवकाळी पावसाची शक्यता, कोकण किनारपट्टीवरील वातावरणामध्ये बदल, तर वादळी वाऱ्यामुळे मच्छीमार हैराण। राज्यात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 52.49% मतदान, नंदुरबारमध्ये सर्वाधिक 60.60% मतदान, तर शिरूरमध्ये सर्वात कमी 43.89% मतदान झालेलं आहे। रावसाहेब दानवेंनी बजावलाय मतदानाचा हक्क, लोकांचा प्रतिसाद पाहता जालन्यात 4 लाख मताधिक्याने निवडून येणार, रावसाहेब दानवेंकडून विश्वास व्यक्त। बीडच्या नाथरा गावात मंत्री धनंजय मुंडेंनी बजावलाय मतदानाचा हक्क, मतदानापूर्वी मुंडेंकडून ग्रामदैवत आणि वैद्यनाथाचं दर्शन, जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावं, मुंडेंचं आवाहन। विकासाचं आणि देशाच्या हिताचं राजकारण जिंकलं पाहिजे, देशाला स्थिर सरकार मिळालं पाहिजे, पंकजा मुंडेंचं वक्तव्य। अहमदनगरमध्ये विखे कुटुंबाचं मतदान, महायुतीचे उमेदवार सुजय विखेंसह कुटुंबाचे मतदान।